Standard 7, Chapter 2, Plants, Structure and Function. Students, today we are going to study about the structure of a hibiscus flower. Carefully observe a fully opened hibiscus flower. Flowers may have a long or a short stalk called pedicel. One end of the pedicel is attached to the stem and other end of the pedicel is expanded and swollen. It is called the receptacle. Petals and other parts of the flower are supported on the receptacle. Calyx, corolla, endoecium, gynoecium are different parts of a flower. विद्यार्थी मित्रांनो, फूल जे आहे त्याला दांडा असतो. तो जो दांडा आहे तो काही फुलांमध्ये लांब असू शकतो, तर काही फुलांमध्ये तो शॉर्ट म्हणजे छोटा पण असू शकतो, तर काही फुलांमध्ये दांडा नसू पण शकतो. वन एंड ऑफ द पेडिसेल इज अटॅच टू द स्टेम. म्हणजे हा जो दांडा आहे ह्याला पेडिसेल म्हणतात आणि हा पेडिसेल जो आहे हा स्टेमला त्याची एक बाजू जोडलेली असते. अँड द अदर एंड ऑफ द पेडिसेल इज एक्सपांडेड अँड स्वोलन. म्हणजे पेडिसेलचा जो दुसरी बाजू आहे ती पसरट आणि फुगीर अशी असते. इट इज कॉल्ड रिसेप्टेकल. त्याला काय म्हणतात? रिसेप्टेकल म्हणतात. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टेकल. या रिसेप्टेकलवर पेटल्स म्हणजे पाकळ्या आणि फुलाचे वेगळे सर्व भाग जे आहेत ते सगळे सपोर्टेड असतात. म्हणजे त्यांना रिसेप्टेकलमुळे आधार मिळतो. त्यांनी रिसेप्टेकलने त्यांना घट्ट धरलेलं असतं. कॅलिक्स, करोला, एंडोशियम अँड गायनोशियम हे फुलाचे वेगळे वेगळे 4 महत्त्वाचे भाग आहे. आता आपण पहिला भाग बघणार आहोत, कॅलिक्स. Calyx in the bud condition. The petals are covered by leaf-like parts called sepals, which are green in color. They form the calyx. आता इथं तुम्ही आकृतीमध्ये बघा, पेडिसेलचा वरचा जो भाग आहे रिसेप्टेकल ज्याला आपण म्हटलेला आहे फुगीर भाग, त्याच्यामध्ये तुम्हाला पानासारखे दिसतं आहे स्ट्रक्चर. हे जे पानासारखं स्ट्रक्चर आहे यांनाच सेपल्स म्हणतात. आणि हाच भाग जो आहे हा फुलाचा कॅलिक्स हा भाग आहे. पहिला महत्त्वाचा कॅलिक्स भाग आहे. या कॅलिक्स भागामुळे फुलाचे सर्व भाग जे आहेत ते फुलामध्ये घट्ट धरलेले असतात. कॅलिक्स हा सेपल्सनी तयार होतो. ही फुलासारख्या पाकळ्या दिसत आहेत ना, पानासारखे ग्रीन कलरचे दिसत आहेत, त्या सगळ्या सेपल्स आहेत. या सेपल्सचाच जो भाग तयार झालेला आहे त्यालाच कॅलिक्स म्हणतात. हा सगळ्यात बाहेरचा भाग आहे फुलाचा. आता फुलाचा दुसऱ्या नंबरचा म्हणजे सेपल्सच्या आतमध्ये जो भाग आहे कॅलिक्सच्या आतमध्ये त्याला काय म्हणतात? करोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द करोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स लाईक द रोज, क्रिसॅन्थेमम, हिबिस्कस, मोगरा, कण्हेर, तगर एक्सेट्रा. तुम्ही जर बघितलं तर करोला हा भाग जो आहे हा कलरफुल पार्ट्स ऑफ पेटल्स म्हणजे पाकळ्यांनी तयार झालेला असतो. तो रंगीत असतो. ह्याचा शेप म्हणजे आकार, रंग आणि वास हा वेगवेगळा असतो. जर तुम्ही गुलाबाचं बघितलं तर देशी गुलाबाचा सुंदर सुगंध असतो, तसाच मोगऱ्याचा वेगळाच सुंदर सुगंध असतो. असे वेगळे वेगळे आपल्याला वास, वेगळे कलर, वेगळे आकार असलेले सगळे जे भाग आहेत पाकळ्यांचे हा सगळा करोलामध्ये येतात. तिसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो एंड्रोशियम म्हणजे हा मेल पार्ट आहे. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. इट इज कन्सिस्ट ऑफ स्टेमेन्स. Each stamens is made up of anther and filament. आता हा तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सगळ्यात बाहेर सेपल आहेत
ज्या कॅलिक्समध्ये येतात. त्याच्यानंतर त्याच्या आत करोला आहे, करोलामध्ये सगळ्या पेटल्स म्हणजे पाकळ्या येतात आणि त्याच्या आत आता जो आहे तो एंडोशियम आणि नंतर गायनोशियम आहे. तर एंडोशियम जो आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फुलाचा महत्त्वाचा आणि तो स्टेमेन्सने तयार झालेला आहे आणि प्रत्येक स्टेमेन जो आहे त्याच्यामध्ये एंथर आणि फिलामेंट असतात. इथं दिसते तुम्हाला जास्वंदीचं हे पिवळ्या रंगाचे जे आहे ते एंथर आहे आणि खाली जे आहे ती फिलामेंट आहे. आता आपण पुढे बघूया गायनोशियम. धिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. धिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. चौथा महत्त्वाचा जो भाग आहे फुलाचा तो आहे गायनोशियम. हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फुलाचा आणि हा जो तयार होतो तो कार्पेल्सने तयार होतो. प्रत्येक कार्पेल जो आहे त्याचे 3 भाग असतात, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. स्टिग्मा हा सगळ्यात वरचा भाग असतो, स्टाईल म्हणजे अशी दांडा असतो त्याचा आणि सगळ्यात खाली जो भाग असतो तो ओव्हरी असतो. इथं आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता खाली ओव्हरी दिसते, ही वरती दांडा आहे तो काय आहे स्टाईल आहे आणि सगळ्यात वरती हे 5 दिसत आहेत ना स्टिग्मा. ठीक आहे. टेक ए वर्टिकल सेक्शन ऑफ your hibiscus flowers with the help of a sharp blade by cutting the flower vertically from stigma to pedicel. Both sections of flower will be seen to have the same structure. After maturity, anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. This process is called pollination. Due to pollination, ovules means egg cells in the ovary get fertilized. Fertilized ovules form the seeds and the ovary develops into a fruit. आता काय होतं, ज्यावेळी फूल जे आहे ते मॅच्युअर होतं म्हणजे पूर्ण परिपक्व होतं, तयार होतं, त्यावेळी काय होतं स्टेमेनचे जे एंथर असतात ना जे एंड्रोशियममध्ये असतात ते बस्ट होतात. त्यांच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स भरलेले असतात. हे पोलन ग्रेन्स जोरात सगळीकडे पसरतात. पोलन ग्रेन्स हे पिवळ्या रंगाची पावडरसारखी असते, छोटे छोटे बारीक बारीक पोलन ग्रेन्स त्याच्यामध्ये असतात. हे पसरलेले पोलन ग्रेन्स जे आहेत ते गायनेशियमच्या कार्पेलच्या स्टिग्मावर जाऊन पडतात. स्टिग्मा हा स्टिकी असतो म्हणजे चिकट असतो आणि ही जी प्रोसेस आहे पोलन ग्रेन्स स्टिग्मावर येऊन पडणं यालाच पॉलिनेशन म्हणतात. ड्यू टू पॉलिनेशन ओव्ह्यूल्स म्हणजे एक सेल इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड. आणि हे पॉलिनेशन झाल्यामुळे ओव्हरीमध्ये खाली ओव्हरी आहे की नाही त्याच्यामध्ये बारीक बारीक ओव्ह्यूल्स असतात. हे सगळे ओव्ह्यूल्स म्हणजेच एक सेल फर्टिलाइज्ड होतात आणि फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स जे आहेत दे फॉर्म सीड्स अँड द ओव्हरी डेव्हलप इन टू फ्रूट. फर्टिलायझर्स ओव्ह्यूल्स जे आहेत त्याच्यापासून सीड तयार होते आणि बाहेरची जी पूर्ण ओव्हरी आहे त्याचं फ्रूटमध्ये परिवर्तन होतं, त्याचं फळ तयार होतं. आणि पॉलिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फळ निर्मिती होत नाही. त्यामुळे एखाद्या फुलामध्ये पॉलिनेशन नाही झालं ते फूल तसंच गळून पडतं, त्याचं फळ तयार होत नाही. तर पॉलिनेशन म्हणजे अँथरमधनं पोलन ग्रेन्स स्टिग्मावर येऊन चिकटतात आणि मग ते असं पॉलिनेशन झाल्यामुळे एक सेल जे आहेत ते फर्टिलाइज्ड होतात आणि मग त्या ओव्ह्यूल्सच्या सीड्स तयार होतात आणि ओव्हरीचं फ्रूट तयार होतं. तर इथं तुम्हाला समजलेलं असेल. आज आपण इथंच थांबू. थँक्यू.